राजीनामा द्यायला मी कुणाचा विनयभंग केलाय का की शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये निर्णय घेतले? रमेशच्या व्हिडिओचा विषय किरकोळ, माणिकराव कोकाटेंचं भुया उंचावणारं वक्तव्य। रोहित पवार यांच्याकडनं कोकाटेंचे आणखी 2 व्हिडिओ सोशल मीडियामध्ये पोस्ट। सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे कोकाटेंचं वक्तव्य खोटं? जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात का? रोहित पवार यांचा सवाल। गिरे तो भी टांग ऊपर, कोर्टात जाण्याची भाषा दुर्दैवी, रोहित पवारांचं वक्तव्य। मला रमी खेळताच येत नाही आरोप करणाऱ्यांना आम्ही कोर्टामध्ये खेचणार, मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी करणार। माणिकराव कोकाटे यांच्याकडून ऑनलाईन रमी खेळण्याच्या आरोपांचं खंडन। माणिकराव कोकाटे यांचं वर्तन भूषणावह नाही, विधान भवनामध्ये गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहामध्ये रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केलं। मी 25 वर्षापासून विधानसभेत, नियम कायदे मला समजतात। फडणवीसांच्या नाराजीच्या चर्चांवर कोकाटेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेतली। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याची महाविकास आघाडीच्या खासदारांची मागणी। माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गांभीर्यानं काम करत नाहीत। कोकाटेंना कृषी मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही। कोकाटेंच्या रमी व्हिडिओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर कोकाटेंनी कहर केलाय, राऊतांचं खोचक वक्तव्य। माणिकराव कोकाटे यांनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी। कृषी मंत्री कोकाटेंना प्रवीण दरेकर यांच्याकडून मित्रत्वाचा सल्ला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाची खबरदारी।